हॅलो गाईज, नमस्कार नमस्ते. मी आहे रजिता. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर हे वांगं घेतलं आहे भरत्याचं, तर त्याचं मी वांगा भरता बनवणार आहे भाजून. आणि त्यासाठी घेतलेला आहे कांदा, आला लसूण मिरचीचा ठेसा मी खलबत्त्यामध्ये ठेसून घेतलं होतं, आणि टमाटर, कोथिंबीर, कढीपत्ता, त्याचबरोबर हिंग पावडर आणि बाकी सर्व मसाले, लाल तिखट, गरम मसाला, हळदी, धने पावडर आणि जिरं, ते सर्व मी घेतलेलं आहे. आता बनवायला सुरुवात करते. ते वांगं आहे त्याला, आता हे जे वांगं आहे त्याला थोडेसे चिरं पाडून घ्यायचे. चिरं पाडल्याने ते आतून शिजतात. ते चिरं पाडून घेते वांग्याला. आता याचे चिरं पाडून घेतलेले आहेत. आता याला थोडं हलकासं तेल लावायचं आहे. असं तेल लावून घ्यायचं. आता हे गॅस चालू केले, त्यावरती आता हे वांगं भाजायला ठेवायचं आहे. आता पटापट हे वांगे भाजून घेते. आता हे वांगं सुद्धा झालेलं आहे, भाजलेलं आहे. त्याला आता काढून घेते. दोन वांगी शिजलेले, भाजून झालेले. आता याला थंड करायला ठेवते. नंतर जे साळं काढायचे आहेत, जी भाजलेली साळं ते काढून घ्यायची, काढायचे आहेत. तर ते आधी कढईत ठेवते. आता ही कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घातले. तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये जिरं घालायचं. त्यानंतर कढीपत्ता, आता त्यामध्ये कांदा घालायचा. तर आता हे कांदा तेलामध्ये परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं कांदा परतून घ्यायचे. आता त्यामध्ये आला लसूण आणि मिरचीचा ठेसा घालायचा. आता हे कांदा सुद्धा परतून घेतला, त्यामध्ये टमाटर घालते. आता यामध्ये मीठ घालायचं. झाकण लावून ठेवते. टमाटर शिजवायला ठेवायचे झाकण लावून. आता हे वांगी सुद्धा मी इथे साफ करून घेतलेले, असे साफ करून घ्यायचे वांगी. आता हे वांगे असे साफ करून घेतलेले. आता बघूया टमाटर शिजले की नाही. तर टमाटर छानपैकी शिजलेलं आहे. आता यामध्ये सर्व मसाले घालूया. लाल तिखट मसाला मी कमीच घेतलं होतं, कारण 4 मिरची घेतलं होत्या मी. आला लसूण मिरचीचा जो ठेसा बनवला होता त्यामध्ये 4 मिरची घेतलं होतं, त्यामुळे लाल मसाला मी कमी घेतला. बाकी हळद घालायचे. त्यानंतर धने पावडर, आणि गरम मसाला. आता हे मसाले छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचे. एकदम छान टेस्टी लागतो वांग्याचा भरता, भाजलेल्या वांग्याचा भरता. तुम्ही तुमच्या घरी अशाच पद्धतीने बनवा. आता यामध्ये घालायचे कोथिंबीर. त्यानंतर जे भाजलेले वांगे ते घालायचे. भाजलेले वांग्यांचे बी काढून घ्यायचे. जेवढे होऊ शकते तेवढे बी काढून घ्यायचे. असं व्यवस्थित परतून घ्यायचं तेलामध्ये. आता झाकण लावून घेते.
थोडा वेळ 5-10 मिनटं शिजवायला. आता हे झाकण लावून ठेवायचं असं 5-10 मिनटासाठी. तर आता 5-10 मिनटं झालेली आहेत. बघूया झाली की नाही भाजी. तसं छानपैकी झालेलं आहे वांग्याचं भरतं. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालते. तर हे झालेलं आहे वांग्याचं भरतं. त्याला काढून दाखवते कसं झालेलं आहे. अशी छानपैकी झालेलं आहे वांग्याचं भरतं. एकदम टेस्टी. असंच बनवायचं. तर असं बनलेलं आहे वांग्याचं भरतं. तर गाईस तुम्हाला रेसिपी कशी वाटली वांग्याचं भरत्याची कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.